तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर सोलर पंप योजनेसाठी अर्ज केलेला असेल, तर आता पेमेंट करण्यासाठी इथं ऑप्शन आलेला आहे. तर सोलर पंप योजनेची जी पेमेंट आहे, तर ते कशाप्रकारे करायची, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर अशा प्रकारचा मेसेज पण तुम्हाला इथं आलेला असेल. तर इथं बघू शकता, सौर कृषी पंपाकरिता आपण सादर केलेला अर्ज, तुमचा अर्ज क्रमांक इथे दिलेला आहे. तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुमचा जो अर्ज आहे, तर तो इथं अंतर्भूत करण्यात आलेला आहे. तर या शेतकऱ्याने जो अर्ज आहे, तर तो इथं मेडा अंतर्गत केलेला होता. तर आता त्यांचा जो अर्ज आहे, तर तो इथं महावितरणकडे वर्ग करण्यात आलेला आहे. मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत. तर आता लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी इथं रक्कम देण्यात आलेली आहे आणि इथं लिंक पण देण्यात आलेली आहे पेमेंटसाठी, किंवा तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमचा जो अर्ज क्रमांक आहे, तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि शोधा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची जी संपूर्ण माहिती आहे, तर ती तुम्हाला इथं दिसेल. तुमचा जिल्हा, तसेच लाभार्थीचे नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि अर्ज केल्याची दिनांक तुम्हाला इथं दिसेल. तर या शेतकऱ्याने इथं 3 HP पंपासाठी इथं अर्ज केलेला आहे. तर आता पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथं खाली यायचं आहे. इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल रक्कम भरणा करा. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जो लाभार्थी हिस्सा आहे, तुम्हाला जो भरायचा आहे, तर ती रक्कम तुम्हाला इथं दिसेल. तर आता इथं 3 HP साठी जी रक्कम आहे, तर ती ₹22,971 आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर ऑनलाईन रक्कम भरणा करण्यासाठीच्या अटी तुम्हाला इथं दिसतील. तर त्या तुम्ही इथं बघून घ्यायच्या आहेत. आणि जर तुमचे पेमेंट इथं फेल झाले, तर ते तुम्हाला इथं 4 ते 5 दिवसामध्ये ते रिफंड केले जाईल. तर पेमेंट करण्यासाठी इथं टिक करायचं आहे आणि भरणा करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं UPI निवडायचं आहे आणि UPIद्वारे इथं पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक टाकून तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.